माऊलींच्या मंदिरातला चोर दानपेटीवरच मारला डल्ला। नावाला माऊलींचा सेवेकरी निघाला चोर। ज्या ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी लोभ, स्वार्थ, लबाडी सर्व काही गळून पडतं। तासन तास रांगेत उभं राहून लाखो भाविक ज्या माऊलींचं दर्शन घेऊन धन्य होतात, जे भाविक मोठ्या भक्तिभावानं माऊलींच्या मंदिरातील दानपेटीत आपापल्या परीनं दानधर्म करतात, त्याच दानपेटीवर मंदिरातील एका सेवेकऱ्यानं डल्ला मारावा। ही घटना चक्क देवाच्या आळंदीत माऊलींच्या मंदिरात घडावी, यापेक्षा दुर्दैव ते काय। माऊलींच्या मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारणारा हा चोर नेमका आहे तरी कोण, पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। माऊलींच्या मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारणारा चोर। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। आळंदीतील ज्ञानेश्वर माऊलींच्या दानपेटीवर डल्ला मारणाऱ्या या चोराचं नाव आहे विशाल वारुळे। माऊलींची सेवा करण्याच्या नावाखाली या लोभी सेवेकऱ्यानं चक्क माऊलींच्या मंदिरातील दानपेटीवरच आपला हात साफ केला। त्याच्या घरात 4.25 लाखांची रोकड सापडली। त्याच्या घरात आढळून आलेल्या पिशव्यांमध्ये 10, 20, 50, 100 रुपयांच्या नोटा सापडल्या। ही एकूण रक्कम तब्बल 4.25 लाख रुपयांपर्यंत जाते। हा विशाल वारुळे दानपेटीतील रक्कम चोरायचा कसा हे नंतर सांगतो। आधी तो कुठला आणि माऊलींच्या मंदिरात कसा घुसला हे आधी सांगतो। हा विशाल वारुळे मूळचा जुन्नर तालुक्यातील वारुळेवाडीचा। तो वर्षभरापूर्वी मंदिरात आला। तिथं भोजनालयातील आचार्याला भेटला। मी जुन्नर तालुक्यातील वारुळेवाडी गावातून आलोय, माझा केटरिंगचा व्यवसाय आहे, मला माऊलींची सेवा करायची आहे, मला अन्नदान छत्रातून सेवा करण्याची संधी द्या, असं बोलबच्चन टाकून त्यानं सर्वात आधी आचार्याचा विश्वास जिंकला। त्यानंतर आपलं बस्तान बसवण्यासाठी त्यानं भाविकांना सेवा द्यायला सुरुवात केली। 5-6 दिवस सेवा द्यायची आणि गायब व्हायचं, असा त्याचा नित्यक्रम। सेवा देता देता त्यानं मंदिरातील अनेकांशी ओळख वाढवली, संपर्क वाढवला। ओळखी वाढवण्यात 5-6 महिने गेल्यानंतर त्यानं इतक्या दिवसांपासून त्याच्या मनात जो प्लॅन आखला होता तो राबवायला सुरुवात केली। मंदिरातील कॅशियरशी जवळीक साधली, तो म्हणेल ते काम ऐकू लागला आणि त्याचा विश्वास संपादित केला। कॅशियर देखील त्याच्या मित्रप्रेमात अडकला आणि हा प्रामाणिक दिसतोय असा स्वतःचा ग्रह करून घेत त्याला 3 महिन्यांपूर्वी दानपेटीतील रक्कम जमा करण्याच्या आपल्या कामात रुजू करून घेतला। हळूहळू त्याच्यावरचा इतरांचा विश्वास देखील इतका वाढला की काही दिवसांपासून कॅशियर, सुरक्षा रक्षक आणि याच सोबत सेवेकरी म्हणून हा विशाल वारुळे देखील दानपेटी खोलू लागला। पुढे मंदिरात अनेक दानपेट्या असल्यानं प्रत्येकावर वेगवेगळ्या दानपेट्या खोलण्याची आणि रक्कम जमा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली। त्यामुळे विशालचं तर चांगलंच फावलं, त्याला जे पाहिजे होतं तेच घडलं। त्यानंतर मात्र त्यानं आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली। आता हा चोर दानपेटीवर कसा हात साफ करायचा हे सांगतो। दानपेटी खोलली रे खोलली की तो बादलीत रक्कम भरता भरता त्यातली काही रक्कम त्याच्यासोबत आणलेल्या पिशवीत भरायचा। कॅशियरकडे बादली देऊन झाल्यानंतर सर्व रक्कम जमा करून होईपर्यंत पिशवीत भरलेली रक्कम घरी कशी घेऊन जायची याचा प्लॅन आखायचा। त्याचा प्लॅन इतका भन्नाट होता की मंदिरातील काही हार घरी घेऊन जातोय असा बहाणा करून ते हार पिशवीत वर दिसतील असे ठेवायचा आणि त्या हारांखाली चोरलेले पैसे ठेवून द्यायचा। ही त्याची हात की सफाई गेली कित्येक दिवसांपासून सुरू होती। अखेर चोरी पकडी गई। सीसीटीव्हीनं त्याचं बिंग फोडलंच। 3-4 दिवसांपूर्वी सीसीटीव्हीच्या स्क्रीन समोर बसलेल्या एका कर्मचाऱ्याला त्याच्या हात चलाकीचा संशय आला। त्याच्या हालचाली पाहून
त्याचा संशय आणखी बळावला. त्यानं 1-2 दिवस पाहणी केली आणि थेट देवस्थानकडे तक्रार केली. देवस्थाननं देखील मग शहानिशा करून पोलिसात तक्रार केली आणि विशाल वारुळेचं बिंग फुटलं. आजवर त्यानं ज्या पिशव्या भरून भरून रकमा चोरून नेल्या होत्या त्या सर्व पिशव्या पैशांसह जप्त करण्यात आल्या. ती सर्व रोकड मोजल्यानंतर मोजणाऱ्यांनी देखील कपाळावर हात मारला असेल. ती रक्कम निघाली चक्क 4.25 लाखांच्या घरात. याशिवाय त्यानं खर्च केलेली रक्कम तर वेगळीच, त्यानं काही ठिकाणी रक्कम गुंतवली असल्याची चर्चा देखील आता सुरू झाली आहे. आता जाता जाता जरा आळंदी देवस्थानच्या कार्यपद्धतीविषयी बोलायला हवं, कारण या चोरीच्या घटनेमुळं देवस्थानच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या विशाल वारुळेनं हे एकट्यानंच केलंय की मंदिरातील आणखी कुणी त्याला या कामी मदत करत होतं, याचाही तपास व्हायला हवा. या प्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी, जेणेकरून माऊलींवरील श्रद्धेपोटी भाविकांनी केलेल्या दान धर्मावर हा असा डल्ला मारण्याचं धाडस भविष्यात कुणीही करणार नाही. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी. फक्त